श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या अंगारकी संकष्टीचा मिनी व्लॉग। तर इथे सुंदरशी रांगोळी काढलेली, दारामध्ये उंबरठा पूजा केलेली आणि देवघरसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे। हे जे सिंहासन आहे स्वामींसाठी बनवलेलं फुल व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, त्याचबरोबर रील आणि शॉर्टमध्ये शेअर केले इन्स्टा आणि यूट्यूबला। तर अशा प्रकारे सुंदर देवघर सजवून घेतलं, देवांना फुलं वगैरे वाहून घेतली आणि हा सुद्धा फुल व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलला आहे। तुम्हाला बघायचं असेल बघून घेऊ शकता, लिंक बायोमध्ये आहे, चेक करू शकता। त्याचबरोबर आजची सुंदर पूजा आणि आज उपवास होता तर खिचडी बनवलेली, त्यानंतर संध्याकाळची पूजा वगैरे केली आणि सगळ्यात अगोदर नारळ घेतला कारण का मोदक बाई बनवायचे आहेत आणि आज मोदक पण त्या अगोदर जेवण वगैरे उरकून घेतलं। श्रियाल होता मदतीला, त्यानंतर इथे मोदक बनवते। आंबा नारळ मोदक आहेत माझे फेवरेट, म्हणजे आम्ही दरवर्षी बनवतोच आणि ते बघू शकता मस्तपैकी चूर्ण तयार झालेली एकदम ड्राय। त्यानंतर भाजी वगैरे सगळी रेडी झालेली आणि मग मोदकांची उकड घेतली आणि मोदक बनवायला आम्ही घेतले। तर मोदक बनवण्यासाठी इथे श्रावणी मला मदत करत होती, श्रावणी आणि मी आम्ही दोघींनी मिळून अशा प्रकारे मस्तपैकी मोदक बनवले। श्रावणीला मी शिकवते, म्हणजे अजून येतात तिला पण एवढे येत नाही, पण आता ती शिकेल आणि शिकेल तर मग माझ्यासारखे बनवेल। माझेसुद्धा एवढे भारी नाही आहेत पण बनवते, ओके 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 आहेत। तर मोदक बनवून झाल्यावर एक करंजी बनवून घेतली, श्रियाल पण आलेला आहे व्हॉईसवर द्यायला। करंजी आणि मोदक झाल्यावर इथे मी उकड करून घेतली, त्यानंतर उरलेले सगळे मोदक उकडायला टाकले आणि अशा प्रकारे हे मोदक घेऊन मी चालली गणोबाप्पाची पूजा करायला। संकष्टी आहे, अंगारकी आहे, मग पूजा वगैरे आम्ही करतो। अशा प्रकारे श्रियाल होता मदतीला, नंतर त्या श्रियालला काहीतरी राग आला कशावरनं, मग श्रावणी त्यालाच घेऊन बसली आणि मग मी एकटीनेच पूजा केली गणोबाप्पाची। मस्तपैकी पंचोपचार पूजा केली, अभिषेक वगैरे केलं, मस्त सजवलं गणोबाप्पाला। आणि गणोबाप्पाच्या दोन्ही साईडला रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना हळदी कुंकू नेहमी व्हायचं। त्याचबरोबर आपण ज्या दुर्वा वाहतो ना बाप्पाला, त्या हळदी कुंकूमध्ये बुडवून व्हायच्या अशा प्रकारे, म्हणजे हळदी कुंकूच्या वाटीमध्ये गणोबाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलं। आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे गणोबाप्पाची पूजा आणि अंगारकी आहे, त्यामुळे गणपती बाप्पाचा जप करायचं। ओम गणपती नमो नमः जितका जमेल तितका करत राहायचं। तर असं आहे आणि त्याचनंतर आम्ही आरती वगैरे केली, असं काही देवघर सजलेलं मस्त वाटत होतं। तर आरती वगैरे करून घेतली आणि इथे गणपती बघू शकता मस्त सजलेला आहेत। आणि मग आरती झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवलं, डाळ भात भाजी मोदक कोशिंबीर असं जेवण। तर सगळं व्यवस्थित पार पडल्यावर अख्खा दिवसाचा उपवास होता म्हणून पहिले जेवून घेते कारण का खूप सारी भूक लागलेली। चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आता बाय।